नमस्कार मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 6वीचा 2026चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे त्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण मैत्री भूगोलाशी याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत. सो हा तुमचा पहिला धडा आहे आणि आता या पहिल्या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबा. आता इथे अचूक पर्यायाला गोल करायचं आहे. पण माझं नाव काय माहिती का, सपना टीचर, आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय? प्रश्न अचूक पर्यायाला गोल करा. इथे जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? 4 पर्याय: पृथ्वी आणि वर्णन, आकाश आणि वर्णन, हवामान आणि वर्णन आणि पर्वत आणि वर्णन. योग्य उत्तरे जिओ आणि ग्राफिया म्हणजे पृथ्वी आणि वर्णन करणे. 2. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? फक्त मानवी घटकांचा, फक्त प्राकृतिक रचनेचा, की पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक मानवी घटकांचा, का फक्त वातावरणाचा? याचं योग्य उत्तर आहे की पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक आणि मानवी घटकांचा अभ्यास भूगोलात केला जातो. प्रश्न 3 आहे, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? पाठ्यपुस्तक, नकाशा, क्षेत्रभेट का राजपत्र? तर उत्तर आहे क्षेत्रभेट. प्रश्न 4, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेण्या कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? दुय्यम स्रोत, प्राथमिक स्रोत, लिखित स्रोत की ऐतिहासिक स्रोत? त्याचं उत्तर आहे प्राथमिक स्रोत. प्रश्न 5, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? त्यामध्ये पाठांतर, चित्रकला, लेखन, निरीक्षण, विश्लेषण. तर योग्य उत्तर आहे निरीक्षण विश्लेषण हे कौशल्य विद्यार्थी विकसित करतो. प्रश्न 6 आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? स्वतः घेतलेली मुलाखत, स्वतः केलेले सर्वेक्षण, स्वतः अनुभवलेले क्षेत्रभेट, स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. योग्य उत्तर आहे स्वतः वाचलेले प्रवास वर्णन हा प्राथमिक स्रोत नाही, कारण प्रवास वर्णन हे आधी दुसऱ्या व्यक्तीने लिहून ठेवले, त्यामुळे ते वाचणे हा दुय्यम स्रोत होणार आहे. आता प्रश्न 7 आहे बघा, दुय्यम स्रोतांविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? यातून मिळालेली माहिती विश्वासार्हता अधिक असते, आणि ब, यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते. क, ही माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात, आणि ड, यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. तर उत्तर आहे यातून मिळालेली माहिती विश्वासार्हता अधिक असते. स्पष्टीकरण याचं प्राथमिक स्रोतांची विश्वासार्हता ही दुय्यम स्रोतांपेक्षा जास्त असते, त्यामुळे हे विधान अयोग्य आहे. प्रश्न आहे, खालील विधाने तपासा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. भूगोल हा शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र, ते हे अतिशय योग्य आहे. 2, भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो, तर अयोग्य आहे, कारण भूगोल या विषयात पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेसोबत मानवी घटक आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचाही अभ्यास केला जातो. प्रश्न 3, छायाचित्रे व चित्रफित म्हणजेच व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. उत्तर योग्य, जर ते स्वतः घटनास्थळी जाऊन काढले असतील तर ते प्राथमिक स्रोत ठरतात. 4, संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहे, तर योग्य उत्तर आहे. प्रश्न ई, थोडक्यात उत्तर लिहा. प्रश्न 1, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, भूगोल या शब्दाला इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द ग्रीक भाषेतील जिओग्राफियावरून आलाय, ज्यामध्ये जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे असा होतो. म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. यामध्ये पृथ्वीवरील प्राकृतिक, निसर्गनिर्मित आणि मानवी घटकांचा तसेच त्यांच्यातील परस्पर संबंधांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला जातो. 2, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. तर प्राथमिक स्रोत ही माहिती प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मुलाखत आणि मोजमापातून मिळवलेली मूळ माहिती असते. हा स्रोत अधिक विश्वासार्ह व ताजा असतो. उदाहरणार्थ क्षेत्रभेट, स्वतः घेतलेली मुलाखत, ड्रोन सर्वेक्षण. दुय्यम स्रोत ही माहिती आधीच कोणीतरी संकलित, विश्लेषित आणि प्रकाशित केलेली असते. ही माहिती अप्रत्यक्षरित्या गोळा केली जाते आणि यात वेळ व श्रम कमी लागतो. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तके, नकाशे, वृत्तपत्रे, इंटरनेटवरील माहिती. ई, खालील कृती करा. 1, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर, गेल्या महिन्यात आम्ही आमच्या शाळेतर्फे जवळच्या एका नदीकाठच्या गावाला क्षेत्रभेट दिली. तेथे गेल्यानंतर आम्ही पाहिले की नदीच्या दोन्ही बाजूला सुपीक काळी जमीन आहे, जिथे शेतकरी ऊस, भाजीपाल्याची पिके घेतात.
नदी पाण्याचा वापर शेतीसाठी व पिण्यासाठी केला जातो. गावातील घरे नदीपासून काही अंतरावर उंचावर बांधलेली आहेत, जेणेकरून पुराचा धोका होणार नाही. विद्यार्थी आपल्या अनुभवानुसार बदल करू शकतात. प्रश्न 2. आकृती क्रमांक 1.1चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. ही आकृती 1.1 आहे. उत्तर आकृती 1.1 नुसार भूगोलामध्ये 2 मुख्य घटकांचा अभ्यास केला जातो. प्राथमिक प्राकृतिक घटक शिलावरण, डोंगरकडे, जलावरण, नद्या, विहिरी, वातावरण, हवा, ढग आणि जीवावरण, प्राणी, वनस्पती, पक्षी. मानवी घटक मानवी वस्ती म्हणजेच घरे, शहरे, लोकसंख्या, आर्थिक क्रिया, उद्योग, वाहतूक, शेती, सामाजिक स्थिती, पर्यावरण आणि शाश्वत विकास तसेच ऊर्जा संसाधने यांचा पवन ऊर्जा व सौर ऊर्जा. खालील कृती पूर्ण करा. वर्गीकरण खाली साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारी रिकाम्या जागी बरोबर अशी खूण करा. आता इथे आपण भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले माहितीचे नमुने प्राथमिक स्रोत. मृदेच्या वितरणाचा नकाशा दुय्यम स्रोत. विविध फुले व फळे यांची चित्रे दुय्यम स्रोत. तुम्ही लिहिलेला क्षेत्रफितीचा अहवाल प्राथमिक स्रोत. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित म्हणजे व्हिडिओ हा दुय्यम स्रोत. प्रवास वर्णनाची पुस्तके दुय्यम स्रोत. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे प्राथमिक स्रोत. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने प्राथमिक स्रोत. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे हे दुय्यम स्रोत. तुम्ही गोळा केलेले तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने प्राथमिक स्रोत. उपक्रम आहे भूगोल विषयाच्या विविध शाखा सांगून त्या शाखांतर्गत अभ्यासाविषयीची माहिती मिळवून भित्तीपत्रक तयार करा. आपण भूगोलाच्या शाखा बघू आता. प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी. मानवी भूगोल म्हणजे ह्युमन जिओग्राफी. तर प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, पृथ्वीवरील डोंगर, पठारे, मैदाने, नद्यांची खोरी आणि त्यांच्या निर्मितीचा अभ्यास केला जातो. हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी, तापमान, वायुदाब, पाऊस, वारे आणि वेगवेगळ्या प्रदेशातील हवामानाचा अभ्यास. सागरशास्त्र म्हणजे ओशनोग्राफी, महासागर, समुद्राची खोली, भरती, ओटी, सागरी प्रवाळ, सागरी जीवसृष्टीचा अभ्यास. मृदा भूगोल, सॉइल जिओग्राफी, मातीचे प्रकार, तिची सुपीकता आणि निर्मिती प्रक्रिया. मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी. लोकसंख्या भूगोल, पॉप्युलेशन जिओग्राफी, लोकसंख्येचे वितरण, घनता, लिंग, गुणोत्तर, साक्षरता आणि स्थलांतर यांचा अभ्यास. आर्थिक भूगोल, इकॉनॉमिक जिओग्राफी, मानवाचे व्यवसाय जसे की शेती, उद्योग, व्यापार, खाणकाम आणि वाहतूक यांचा अभ्यास. सामाजिक व सांस्कृतिक भूगोल, सोशल अँड कल्चरल जिओग्राफी, मानवाच्या वेगवेगळ्या चालीरीती, भाषा, धर्म आणि संस्कृतीचा प्रादेशिक अभ्यास केला जातो. राजकीय भूगोल, पॉलिटिकल जिओग्राफी, देशाच्या सीमा, राजकीय क्षेत्रे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. सो अशा प्रकारे आपण इथे भूगोल विषयाच्या शाखा पाहिल्यात. आता आपण बघायला गेलो तर इथे उपक्रम 2 आहे आपल्या जिल्ह्याची तालुकानिहाय लोकसंख्या आणि प्रमुख पिके यांच्यातील आंतरजालावर माहिती. तर आता तुम्ही बघू शकता की इथे आपले तालुका आहे हवेली. प्रमुख पिकं काय बघा, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, फुले. पुणे शहरात नागरी भाग असल्यामुळे शेती क्षेत्र नगण्य कमी आहे. मावळामध्ये भात, नाचणी, भाजीपाला. मुळशीमध्ये भात, ऊस, वरई. भोरमध्ये भात, ज्वारी, ऊस, हरभरा. वेल्ह्यामध्ये भात, लाव, नाचणी, घेवडा. पुरंदरमध्ये अंजीर, सीताफळ, बाजरी, मटार आणि कांदा. बारामतीमध्ये ऊस, ज्वारी, बाजरी, मका, द्राक्ष. इंदापुरात ऊस, ज्वारी, डाळिंब आणि मका. दौंडमध्ये ऊस, ज्वारी, गहू, भाजीपाला. शिरूरमध्ये बाजरी, ऊस, ज्वारी, कांदा, बटाटा. खेडमध्ये बटाटा, कांदा, भात, बाजरी, ऊस. आंबेगावात बटाटा, भात, ऊस, तरकारी म्हणजेच भाजीपाला. आणि जुन्नरमध्ये द्राक्ष, टोमॅटो, भात, ऊस आणि बटाटा. सो अशा प्रकारे आपण इथे पिके आपल्या पुणे जिल्ह्यातील आणि प्रमुख तालुका पाहिला. आता इथे स्वाध्याय कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कमेंट्स नाही करता आल्या तर 8वी 9वी 10वीच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये जा, तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असंच सपोर्ट करत राहा मैत्रिणींनो.